नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या ईशाज रेसिपी इन मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत. थंडीच्या दिवसात प्रत्येक घरी हे लाडू बनवले जातात. आमची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवून झाले, आवडले, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे लाईक करा आणि शेअर पण करा. ह्या अतिशय साध्या आणि सोपी रेसिपी आहे. आपण ही रेसिपीमध्ये आता लाडूला काय काय साहित्य लागतं ते बघूया. मेथीच्या लाडूंसाठी लागणारं साहित्य, या ठिकाणी मी अर्धा किलो मेथी दळून घेतली आणि मेथीचे लाडू कडू होऊ नयेत म्हणून त्यात थोडं गव्हाचं पीठ पण आपण ॲड करायचं आहे. 1 किलो गूळ, 200 ग्रॅम गोडंबी, 300 ग्रॅम खारीक पावडर, 500 ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे, 300 ग्रॅम बदामची बारीक पावडर करून घेतली आहे, 300 ग्रॅम काजूची बारीक पावडर करून घेतलेली आहे. या ठिकाणी डिंकाचे मी 3 भाग केलेले आहेत. थोडा बारीक, अजून जास्तीचा बारीक आणि खूप बारीक, म्हणजे आपण जेव्हा तो तळतो त्यावेळेला तो व्यवस्थित तळला जातो. या ठिकाणी चहा मसाला आपल्याला जेव्हा पाक बनवू गुळाचा तेव्हा त्यात टाकण्यासाठी लागणार आहे. आणि शिंगाडा पीठसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे आणि अक्रोड पावडर ही 100 ग्रॅम घेतलेली आहे आणि 2 किलो तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण जे तेल घेतलं होतं ते आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवली आहे, तिच्यात घालूया. सुरुवातीला आपल्याला डिंक तळून घ्यायचा असल्याने आपण या ठिकाणी साधारण 500 ग्रॅमच्या वरती तेल घालू, म्हणजे डिंक चांगला तळला जाईल. जास्त तेलात तो चांगला फुलतो. बघा, डिंक तळण्यासाठी तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण आता थोडा थोडा डिंकाचा भाग हा तेलामध्ये टाकणार आहोत. बघा, असं छान ते डिंक असा फुलून वरती येतो. तो लालसर झाला की मग आपण त्याला काढून घेऊ आणि असंच आपण डिंकाचे जाड भाग, थोडा बारीक आणि तो एकदम बारीक भाग तळून घेऊ. हे बघा, हा असा गुलाबी रंग येईपर्यंत आपण हा डिंक तळून घ्यायचा. तळून झाल्यावर आपल्याला हे मेथीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. त्या तेलातही आपण ते टाकलं तरी चालेल. फक्त एवढं लक्षात घ्या की आपल्याला थोड्याच तेलामध्ये हे मेथीचं पीठ भाजायचं आहे. जास्तीचं तेल घालायचं नाही. बस एवढ्याच तेलामध्ये ते आणि थोडंसंच भाजायचं आहे. तो वास आला पिठाचा की गॅस बंद करायचा. हे बघा, हे पीठ आता हलकंसं भाजलं गेलं आहे आणि याचा वाससुद्धा सुटलेला आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि यात आपण घेतलेलं गव्हाचं पीठ भाजू. तर मेथीचं पीठ आपण काढलेलं आहे भाजलेलं आणि थोडं तेल घालून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपण आता भाजण्यासाठी घालतो आहे. हे बघा, हे गव्हाचं पीठ पण हलकंसं गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजलं आहे. पीठ भाजलं गेलं की पिठाचा रंग थोडा बदलतो. मेथीच्या पिठाचा पण थोडा रंग बदललेला आहे. आता आपण हे पीठ काढून या ठिकाणी शिंगाडा पीठ थोडंसं भाजून घेऊ. या ठिकाणी आपण थोडं तेल टाकलं आहे आणि हे शिंगाडा पीठ त्या ठिकाणी थोडंसं भाजण्यासाठी टाकलेलं आहे. शिंगाडा पीठ फक्त 1-2 मिनटं भाजायचं आहे. या ठिकाणी हे हलकंसं आपण शिंगाडा पीठ भाजून घेतलेलं आहे. आता हे काढून यामध्ये आपण तेलामध्ये गुळाचा पाक बनवू. हे बघा, या ठिकाणी हे 1 किलो तेल आपण पूर्णच्या पूर्ण कढईमध्ये टाकणार आहोत आणि हे तेल गरम झालं की यामध्ये आपण गूळ घालू. तेल गरम झाल्यावर आपल्याला हलकेच याच्यामध्ये गूळ सोडायचा आहे. आपल्याला घाई असेल तर आपण असे छोटे छोटे तुकडे टाकू शकतो किंवा जर वेळ असेल तर आपण त्याला बारीक करू शकतो. बारीक केलं तर पाक लवकर होतो. आता याला पूर्ण आपण
तेलामध्ये गरम होऊ देऊया आणि पाक होईल. आपलं सगळं साहित्य आता तयार झालेलं आहे आणि हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. सुरुवातीला आपण भाजलेलं गव्हाचं पीठ आहे ते टाकलेलं आहे. त्यानंतर शिंगाड्याचं पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर हा जो डिंक आहे तळलेला तो आपण बारीक करू शकतो किंवा असाही टाकू शकतो. काहींना तो प्रत्येक घासात असा आलेला आवडतो तर काहींना बारीक केलेला आवडतो. या ठिकाणी मी जाडच घातला आहे. तुम्ही ह्याला बारीक देखील करू शकता. या ठिकाणी आता आपण हे बदामचं कूट टाकलेलं आहे. त्यानंतर बारीक केलेले काजू आपण टाकलेले आहे. त्यानंतर खारीक पावडर आपण टाकलेली आहे. या ठिकाणी अक्रोड बारीक केलेले टाकले आपण. किसलेलं हे 500 ग्रॅम खोबरं देखील आपण सगळंच्या सगळं घालणार आहोत. त्यानंतर ही गोडंबीची पावडर सुद्धा आपण टाकून घेऊ आणि भाजलेलं मेथीचं पीठ आपण टाकून घेऊ आणि हे सगळं मिश्रण आपण हलवून घेऊ. तोपर्यंत आपला पाक गॅसवर तयार होतोय. हे बघा, हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हा झालेला जो पाक आहे तो टाकणार आहोत. बघा, आपण टाकलेला जो गूळ होता त्याचे खडे हे आता तेलात विरघळलेले आहेत आणि साधारण पाक झाला की हा गूळ असा वरती येतो. गूळ वरती आला तेलाच्या की समजायचा आपला पाक झालेला आहे. या ठिकाणी चहाचा मसाला 1 चमचा ह्या पाकात आपण टाकलेला आहे. हे बघा, हा झालेला पाक आपल्याला आता याच्यात पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि सगळं परत हलवायचं आहे आणि एकजीव करायचं आहे. हे बघा, सगळं बघा, सगळं मिश्रण आणि गुळाचा पाक आपण एकत्र कालवला आहे आणि हे मिश्रण आता एकजीव झालेलं आहे आणि लाडू वळण्यासाठी हे आता तयार आहे. हे बघा, साधारण मध्यम आकाराचे लाडू आता आपण वळून घेणार आहोत. लाडू वळून झाला की अशा पद्धतीने त्याला थोडा हातावर गोल केला की तो छान गोल होतो आणि गुळगुळीत दिसतो. हे बघा, हे सर्व लाडू मळून रेडी झालेले आहेत आणि अतिशय छान असे हे दिसत आहेत. बघा, थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच पोषक असं काहीतरी खाण्याची गरज असते आणि मेथीचे लाडू सर्वांना आवडीचे आहेत. त्याच्याने कंबरदुखी जाते आणि आपल्या सर्व सांध्यांना फायदा होतो. बघा, तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप सारे लाईक पण करा. धन्यवाद.